पुण्याला जाऊन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स मी केला. तिथे मला खर्च किती लागला, व्हॅनिटी स्वतःची घ्यावं लागते का, फीस किती होती, शिकवतात कसं, कोर्स करायला परवडतात का, पोर्टफोलिओ कसा होतो, त्याला खर्च किती लागतो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कोर्स फी किती आहे आणि कोर्स मी कुठे केला. तर कोर्स मी पुण्याला जाऊन माधुरी खेसे मॅमकडे मी कोर्स केलेला आहे आणि कोर्सची फी किती होती तर 65,000 रुपये कोर्सची फी होती. आणि कोर्सची जी फी आहे 65,000 रुपये ती आपल्याला पहिल्याच दिवशी द्यावं लागते. हे मी माधुरी खेसे मॅमचं सांगत आहे, बाकीच्या ठिकाणी मला माहिती नाही आहे कसं आहे तर, बट पहिल्याच दिवशी मी तिथे 65,000 रुपये भरले होते. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न, राहण्याची सोय कुठे आहे किंवा तुम्ही कुठे राहिल्या होत्या. तर राहण्याची सोय सुद्धा तिथे माधुरी खेसे मॅमकडे आहे. तिथे पीजी आहेत आणि त्याचे एक आहे 5,000, त्याच्यानंतर एक आहे बहुतेक 2,500 आणि एक आहे 1,000 की 1,500, अशा 3 पीजी आहेत तिथे. 3 पीजी मधली तुम्ही कुठलीही एक पीजी सिलेक्ट करू शकता. मी 5,000 वाली पीजी सिलेक्ट केली होती आणि तिथेच राहिली होती. तिथे राहण्याची सोय आहे आणि तिथे तुम्हाला जर स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही तिथे स्वयंपाकही करू शकता. तिथे भांडे वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तिथे नसेल स्वयंपाक करायचा, आणि मी माझं पर्सनल मत सांगते की आपल्याला टाइम पण भेटत नाही, तर तिथे मेसची सुद्धा व्यवस्था आहे. आजूबाजूला मेस आहेत आणि मॅम सुद्धा आपल्याला तिथे सजेस्ट करतात. 2-3 मॅमकडे आहेत मेसचे कॉन्टॅक्ट नंबर. अशी तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की व्हॅनिटी आपली असते की व्हॅनिटी बनवावं लागते का, किंवा मग व्हॅनिटीचा खर्च किती आहे. तर तुम्हाला सांगते व्हॅनिटीचा खर्च आहे म्हणजे 40,000पासून स्टार्ट होते. तर तुम्ही मग तिकडे कितीही रुपयापर्यंत तुमची व्हॅनिटी घेऊ शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला प्रोडक्ट कोणत्या रेंजचे घ्यायचे आहे, तुम्हाला तुमचा मेकअप कसा दाखवायचा आहे, तुमचे क्लायंट कसे आहे. आता माझे क्लायंट सगळे चांगले होते आणि मेकअप सुद्धा मला चांगल्या क्वालिटीचा पाहिजे होता. तर जेवढे महागाचे प्रोडक्ट आपण घेतो तेवढा आणखीन चांगला आपला बेस बसतो. त्याच्यामुळे मी माझे जेवढेही प्रोडक्ट होते तेवढेही हाय क्वालिटीचे घेतले होते, चांगले घेतले होते. त्याच्यामुळं माझी व्हॅनिटीचा माझा खर्च गेला 1,00,000च्या वर खर्च गेलेला आहे माझा व्हॅनिटीचा, तोही फक्त मेकअप प्रोडक्टचा. त्याच्या व्यतिरिक्त हेअर प्रोडक्ट जे आहेत ते वेगळे असतात. त्याचा सुद्धा खर्च माझा 30,000 ते 40,000 रुपये गेला होता. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, व्हॅनिटी आपल्याला घ्यावं लागते का. तर जेव्हा आपण तिथे मॅमकडे प्रॅक्टिस करत असतो तेव्हा मॅम प्रॅक्टिससाठी आपल्याला त्यांचेच प्रोडक्ट देतात. त्याच्यानंतर आपल्याला पोर्टफोलिओ करावा लागत असतो. 5 दिवसाचा पोर्टफोलिओ असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला आपली स्वतःची व्हॅनिटी तयार करावं लागते. त्यासाठी मॅमच सगळं सजेशन देतात, कुठले प्रोडक्ट आपण घ्यायचे, कुठले नाही घ्यायचे, कुठल्या प्रोडक्टचा काय यूज केला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी मॅम स्टेप बाय स्टेप सांगतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ते सगळे प्रोडक्ट परचेस करायचे असतात. तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर मग आपल्याला ते घ्यावं लागतात, कारण की नंतर 5 दिवसाचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये आपल्याला आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत ते यूज करावं लागतात. त्याच्यामुळे घ्यावंच लागतात. हा तुमचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्याच्यानंतर पोर्टफोलिओला किती खर्च लागतो. तर पोर्टफोलिओला 30,000 रुपये मी कमीत कमी सांगते आहे तुम्हाला. 30,000 रुपये खर्च कमीत कमी, आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जास्त तर नाही लागणार. म्हणजे मला तरी असं वाटते 40,000च्या वरती खर्च नाही लागणार. पण जेवढ्या चांगल्या मॉडेल घेणार तुम्ही, जेवढे चांगले तुमचे ते आउटफिट घेणार, ज्वेलरी घेणार, तेवढे त्याचे जे रेंट आहे ते वाढत जातो आणि तेवढाच मग तुमचा पोर्टफोलिओचा खर्च सुद्धा वाढत जातो. मी तिथे गेल्यानंतर सगळे कमी किंमतवाले म्हणजे जसं की माझ्या मॉडेल होत्या तर त्या मी 1,500च्याच रेंजपर्यंत घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर ज्वेलरी होती ती पण मी 1,500च्याच रेंजमध्ये घेतली आणि आउटफिट होते ते पण मी 2,000च्या रेंजमध्ये घेतले. कारण आउटफिट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आउटफिट शिवाय आपला मेकअप तुम्ही किती सुंदर करा, पण आउटफिट जर तुमचा चांगला नसेल तर तो मेकअप करून काही फायदा नाही. या मेकअप चांगला दिसेल पण आउटफिटच चांगला दिसणार नाही. आउटफिटही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि मेकअपही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कराव्या लागतात. आता ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात गेल्यानंतर आपल्याला काही माहिती नसते, बट तिथे गेल्यानंतर मॅम आपल्या सगळ्या ह्या गोष्टी सजेस्ट करतात. ते सांगतात की कुठे तुम्हाला चांगले आउटफिट भेटणार, कुठे तुम्हाला मॉडेल्स आहेत, मॉडेल्सची तर लिस्टच देतात मॅम. त्याच्यानुसार आपल्याला, आणि आपण तिथे गेल्यानंतर त्या मॉडेल्स सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की ताई जर तुम्हाला मॉडेल्स हवी असेल तर
तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वगैरे. तर ते आपल्यावर राहते सगळ्या गोष्टी. मग आपल्याला ते मॅम जशा पद्धतीने सांगतात तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सिलेक्ट कराव्या लागतात आणि नंतर 5 दिवसाचा जो पोर्टफोलिओ असतो तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे आपल्याला मांडावं लागतात, म्हणजे सादर करावं लागतात. आणि मॅम तिथे आपले मग त्याच्यानुसार आपल्याला पॉईंट्ससुद्धा असतात. प्रॅक्टिस चांगली होती, मेकअप चांगला होता, त्याच्यामुळं मला सगळ्या दिवशी 4.5च्या वरच स्टार भेटले. पहिल्या दिवशी 4.5 स्टार, 6 स्टार, 7 स्टार, 8 स्टार असे स्टार भेटत गेले मला. 5 स्टारपैकी 5.4 वगैरे असे स्टार भेटत होते मला. म्हणजे माझे जे काही स्टार कटले ते कटले. एकतर माझी मॉडेल मॅमला माझ्या आवडल्या नव्हत्या. मॉडेल चांगल्याच होत्या, बट मॅमचं म्हणणं होतं की तुमचं जे काम आहे त्याच्यानुसार तुम्ही आणखीन सुंदर मॉडेल घेऊन आणखीन तुम्ही चांगलं काम करू शकले असते, आणखीन चांगलं तुमचा पोर्टफोलिओ. मॅम खूप जास्त सपोर्टिव्ह आहे आणि त्यांचा एकदम हॉनेस्टली सजेशन असते. मॅम असं कोणाला फसवत नाही किंवा मग पैसे वगैरे असं काही नाही आहे. खूप चांगल्या मॅम आहे आणि मला मॅमची बदनामी करायची नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी मॅमचं प्रमोशनही नाही करत आहे. जे माझं रिअल आहे ते तुम्हाला सांगत आहे. तर हा झाला विषय. आणि त्याच्यानंतर व्हॅनिटीसुद्धा झाली, मेकअप प्रोडक्टसुद्धा आपल्याला घ्यावं लागते, आणखीन राहण्याचा खर्चसुद्धा झाला आणि पूर्ण टोटल जो काही खर्च आहे तो खर्च मला लागलेला आहे 2.5 लाख रुपये. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर पहिली क्लायंट मी कशी मिळवली होती. हा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण कोर्स केल्यानंतर क्लायंट भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्या व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सेव्हसुद्धा करून ठेवा. सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. आता भेटते उद्या, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.